चला तर आज करूया फराह खान स्पेशल, डायरेक्टर फराह खान तिचे स्पेशल याखनी पुलाव। त्याच्यासाठी तुम्हाला लांब लांब कांदा कापून घ्यायचा असेल, पातळ कापून घ्यायचा असतो। त्याच्यानंतर तुम्हाला आलं लसणाची पेस्ट, घरगुती आलं लसणाची पेस्ट वापरायची असते बरं का, बाहेरून आणले असेल ना तर त्याला टेस्ट येत नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर मग एका कुकरमध्ये बटर घ्या, थोडंसं तेल घाला। त्याच्यामध्ये तेल आणि बटर छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घाला, जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट टाका आणि छान त्याला चांगलं मिक्स करून त्याला भाजून घ्या। ते भाजून झाल्यानंतर तुम्हाला मस्त कांदा घालायचा आहे, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत परतायचा आहे। त्याच्यामध्ये एव्हरेस्टचा चिकन मसाला आणि गरम मसाला घालायचा आहे। गरम मसाला घरात बनवलेला असेल तरी चालेल किंवा एव्हरेस्टचा तुम्ही कोणताही गरम मसाला वापरू शकता बेसिकली, ठीक आहे। आता ते छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन घाला आणि 2 शिट्ट्या करा, ठीक आहे। 2 शिट्ट्या, फक्त चिकन पहिला शिजलं पाहिजे, ती आहे पहिली प्रोसेस। आता नेक्स्ट प्रोसेस आहे दही घ्यायचं, कारण हे बेसिकली याखनी पुलाव म्हणजे काय की दह्यात सगळं जेवण असतं, म्हणजे दह्यामध्ये तो पुलाव आपण शिजवतो, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये तो शिजवल्यानंतर तांदूळ घालायचं, तांदळामध्ये बटाटा घालायचा आणि जे दही आपण फेटून घेतलं असतं तो फेटून घातलेलं दही घालायचं, मीठ घालायचं आणि चांगलं 3 ते 4 शिट्ट्या करायच्या जोपर्यंत आपलं चिकन आणि भात चांगलं शिजेल। आणि हा तयार आहे आपला याखनी पुलाव। मस्त छान झाला होता, खूपच ऑसम टेस्ट वाटते आणि करायला तर इतकं झटपट आहे की काय सांगू। हा दिसायला असा आहे की नाही, पण जेव्हा तुम्ही खाताल तेव्हा आहा हा हा अप्रतिम आहे। एकदा नक्की करून बघा। मी पण फर्स्ट टाईम ट्राय केला पण मला वाटलं नव्हतं की इतका छान टर्नआउट होईल, माहिती आहे का। तुम्ही पण हा नक्की करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, फक्त दह्यामध्ये याखनी पुलाव होतो। तर करून नक्की बघा आणि सबस्क्राईब करा।